आजचा दिवस हा प्रत्येकासाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण राज्यातील 29 शहरांमध्ये आज लोकशाहीचा उत्सव आहे। काही वेळातच 29 महानगरपालिकांसाठी मतदानाला सुरुवात होईल। मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, कोल्हापूर, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार, कल्याण, डोंबिवली, सोलापूर, अहिल्यानगर आणि धुळ्यासह अनेक शहरांमध्ये मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। काही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये तर तब्बल 10 वर्षांनी निवडणूक होतीये, तर मुंबईमध्ये शेवटची मनपा निवडणूक 2017 साली झाली होती। त्यानंतर 2020 मध्ये कोविड आल्यानं एक करून सर्वच महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्या। यामध्ये भर म्हणजे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कोर्टात गेला, त्यामुळे निवडणुकांना अधिकच उशीर झाला। राजकीय पक्षांचा विचार केला तर भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीतल्या पक्षांची काही ठिकाणी युती तर झाली आहे, तर काही ठिकाणी ते विरोधामध्ये उभे आहेत। तर एकीकडे ठाकरे बंधू आल्यानं चुरस आणखीनच वाढली आहे, तर तसंच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी देखील पूर्ण जोर लावलाय। त्यामुळे आजच्या दिवशी नागरिक आपलं बहुमूल्य मत कुणाच्या पदरात पाडणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याचाच उलगडा उद्या म्हणजे अर्थातच शुक्रवारी होणार आहे।